ओम त्र्यंबके जामहे सुगंधी पुष्टवर्धनम उर्वारुकमे बंधनाय मृत्युमुक्षी यमामृतात। आज नागपंचमी, जो हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जाते। या दिवशी सर्प म्हणजे नागदेवतेची पूजा केली जाते। पण नागपंचमीच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून काही खास महत्त्व आहे ते आपण बघूया। नागाची चित्र मूर्ती तयार करून त्यास दूध, फुले, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण केली जाते। काही ठिकाणी नागाच्या बांधावर किंवा नागदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते, त्यालाच नागाचे सापाचे वारूळ म्हणतात। दूध, लाह्या हे त्यास अर्पण केले जाते। सर्पदंशाचा धोका टाळण्यासाठी मंत्रोच्चार आणि नागमंत्र देखील उच्चारले जातात, कारण जेव्हा आपण नागदर्शन घेतो तेव्हा आपण त्याचे मंत्र उच्चारतो। काही घरांमध्ये भिंतीवर नागाचे चित्र काढून पूजा केली जाते। मग नाग सर्प हे वाहन आपल्याला माहिती आहे शिवशंकराचे आहे। मग आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे महत्त्व पाहिले, काल सर्पदोष नागपंचमी साठी दिवस शुभ मानला जातो। या दिवशी नागमंत्र, राहू केतू शांती, महामृत्युंजय जप केल्यास सर्पदोष नष्ट होतो असे मानले जाते। संतान प्राप्ती, आरोग्य, संपत्ती आणि कुंडलीतील सर्पदोष निवारण यासाठी नागपंचमी अत्यंत लाभदायक मानली जाते। मग नागपंचमी प्रत्येकाचा आवडता सण खास करून मुलींचा आहे, कारण त्या मुलींना एकत्र जमता येते आणि फुगडी खेळणे, गाणे म्हणणे हे ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचे महत्त्व आहे। मग मुली शाळेला सुट्टी काढून किंवा आईकडनं चोरून दूध घेऊन ते भ्रमतीसाठी मुलीच काय लहान मुलेही जातात, जो त्यांच्या नेहमी स्मरणात असतो। आता त्याचे धार्मिक महत्त्व काय बघूया। सर्प देवतेची पूजा, सर्पांना हिंदू धर्मात देव मानले जाते। विशेषतः शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिका यांचा उल्लेख पुराणात आहे। भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग तर विष्णू भगवान शेष नागावर शयन करतात, हे तुम्ही नेहमी बघता। म्हणून नागांचे पूजन म्हणजे देवांचे पूजन मानले जाते। मग श्रावण महिना आणि सर्प यांचा संबंध बघूया। श्रावण महिना पावसाळ्याचा काळ असतो, यावेळी नागांचे वास्तव्य जमिनीवर होते, म्हणजे प्रचंड प्रमाणात आपल्याला साप असतील नागदेवता आपल्याला पाहण्यास मिळतो, म्हणून त्यांना त्रास न देता त्यांचे पूजन केले जाते। मनुष्य सर्प यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी सर्पांना मारू नये, त्यांच्याशी सहजीवन राखावे असा संदेश नागपंचमी देते। आणि ते शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो, कारण की प्रत्येक जीवजंतू जे प्राणी आहेत निसर्गामध्ये निसर्गाचं संतुलन साधतात। व पुराणातील उल्लेख, महाभारतातील कथा बघा। भारतात परीक्षित राजाने शमीक ऋषींचा अपमान केल्यामुळे तक्षक नावाच्या नागाने त्याला विष दिले होते। त्याच्यानंतर जनमेजय राजा याने नाग यज्ञ करून अनेक नाग मारले, तेव्हा अस्तिक ऋषीने यज्ञ थांबवला आणि त्या दिवशी पंचमी होती, म्हणून या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते। पण नागपंचमीच्या दिवशी काय करतात आपण तर बघितलेच आहे, की पारंपरिक पद्धतीने मुलं त्यांना नैवेद्य नागाला घालत असतात। मग श्रावण मास म्हणजे सणांचा मास, महिना असे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे। मग पंचमीला आपण बघत असतो पिंडेला नाग हा काय करत असतो, वेळखा घातलेला असतो, आणि मग त्या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। ह्या दिवशी चिरणे, कापणे, वज्र केले जाते। मग नागपंचमीच्या तिथी आपण इतिहास तर काही प्रमाणात बघूया। सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मने राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले। जन्मने याने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला। जन्मे जयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता। आपण दुसरी कथा बघूया। शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, तो पाताळात राहतो, त्याला सहस्र फणे आहेत, प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे। त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमो गुणापासून झाली असे म्हटले जाते। श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो,
त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला, तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला, त्यावेळी शेष बलराम झाला. श्री कृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिका नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण पंचमीचा होता. 5 युगातील सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला 75% लाभ होता आणि रक्षण होते. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना. नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीचे हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करावी. आणि या पद्धतीने आपण खरंच आज नागपंचमी आनंदात साजरी केली असावी आणि यासाठी प्रत्येकाला भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. तिचे मी रक्षण करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. मग नागपूजनाचे महत्त्व. नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी, अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकी शेष पद्मनामच कंबलम शेषपाल धृतराष्ट्र तक्षक कालीय तथा. अर्थ अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिका अशा 9 जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पबळ उरत नाही आणि विषबाधा होत नाही. नागपंचमीच्या दिवशी उपवास करायचे महत्त्व. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता.